आपण ही आझाद मैदानातली दृश्य पाहू शकतोय। बीएमसी ऑफिस समोरची ही ताजी दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। आंदोलकांनी आंघोळ केलेली आहे बीएमसी कार्यालयासमोर। बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी मोठी इमारत आहे त्या समोरची ही दृश्य आहे। बीएमसी कार्यालयासमोरच आंदोलक आंघोळ करतानाची ही दृश्य। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हे सीएसटी मध्ये दाखल झालेत, मुंबईत दाखल झालेत। जरांगेंनी काही वेळापूर्वीच आंदोलकांना आवाहन देखील केलंय, मुंबईकरांना त्रास नको, वाहतूक कोंडीची समस्या होतीये, 2 तासात आपली वाहनं बाजूला सारा, वाट मोकळी करा असं आवाहन देखील जरांगेंनी केलं होतं। सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकताय। बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे त्या इमारतीसमोर आंदोलक आंदोलन करतायत। मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजीही करण्यात येते। दरम्यान आपण आंदोलनावर ठाम आहोत। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा निर्धार देखील मनोज जरांगे पाटलांनी अनेक वेळा बोलून दाखवला। कालपासूनच मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।